the Lord. Hallelujah. Praise God. Today we'll take a small message, a very short message. आज एक छोटा संदेश मी घेणार आहे. The one talented man. एक कलागुणी माणूस. The one talented man. एक कलागुणी माणूस. We'll open our Bibles to Matthew 25 verses 14 and 15. मत्तय 25, 14 आणि 15 याकडे आपलं बायबल आपण उघडूया. For the kingdom of heaven is as a man traveling into a far country, who called his own servants and delivered unto them his goods. And unto one he gave 5 talents, to another he gave 2, and to another 1, to every man according to his several ability, and straightway took his journey. मत्तयाचा 25वा अध्याय त्यातलं 14वं आणि 15वं वचन. तिथे असं लिहिलंय, कारण जसे दुसऱ्या देशाला जाणाऱ्या एका माणसाने आपल्या दासांना बोलावून आपली मालमत्ता त्यांना सोपून दिली, तसे हे आहे. आणि त्याने एकाला 5,000 रुपये व एकाला 2,000 रुपये व आणखी एकाला 1,000 रुपये असे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे दिले, आणि तो दुसऱ्या देशास गेला. Praise God. आमेन. There is a type here that we can learn. इथे एक धडा आहे, एक पद्धत आहे जी आपण शिकून घेऊ शकतो. God is teaching us from the natural to get to the spiritual. देव आपल्याला नैसर्गिक स्तरातून शिकवत आहे, आध्यात्मिक स्तरात आपण पोहोचू शकू म्हणून. Here is this master or Lord. इथे हा एक मालक किंवा एक प्रभू आहे. He called his own servants एका मालकाने आपल्या स्वतःच्या नोकराला बोलावलं and he delivered unto them his goods. आणि आपलं साहित्य त्याला दिलं, मालमत्ता त्याला दिली. To one he gave 5 talents. आणि आता इथे रुपये असं लिहिलेलं आहे, ज्याला मी आता कला म्हटले, तर हे रुपये आणि कला सेम. तर त्याने एकाला 5 रुपये दिले, Another 2, and to the last one 1. एकाला 2,000 आणि एकाला 1,000 रुपये दिले. Now God has given all of us talents. याचा अर्थ असा लागतो की देवाने आपल्या प्रत्येकाला कला दिलेली आहे. Now we are going to learn more deeper about these talents in some other subject. काही इतर वेगळ्या विषयांमध्ये मी कलांविषयी किंवा या प्रतिभांविषयी तुम्हाला खोल रीतीनं नंतर कधीतरी शिकवेन. But talent also means your giftings, your offices. पण कला याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुमच्याकडे असलेली दानं, तुम्हाला मिळालेलं पद, The graces that follow it, आणि त्यामागे येणारी चालणारी कृपा, the giftings that you have got, आणि जी दानं तुमच्याकडे आहेत ती दानं, the talent that you have got when you were born on this earth, या जगात तुम्ही जन्माला आलात तेव्हा जी कला तुमच्याकडे होती, जन्मजात जी कला तुमच्याकडे आहे ती कला, and also the talents which you receive, some of us receive after we are born again. आणि आपल्यातल्या काहींना नवीन जन्म झाल्यानंतर, काहींना आपल्यातल्या नवीन जन्म झाल्यानंतर जी कला मिळते ती कला. So you can get all these giftings in your life. तर ही सगळी दानं आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतात. And there is not anyone here who hasn't got giftings. आणि इथे असं कोणीच नाहीये की ज्यांच्याकडे दान नाहीये. आणि काहींकडे जन्मजात कला असतात आणि काहींकडे प्रभूकडे आल्यानंतर काही कला त्यांच्याकडे असतात, येतात. If somebody has made his life on this earth, जर एखाद्या माणसाने आपलं जीवन या भूतलावर बनवलंय, because he has tapped in the talent that was invested in his life. तर ते जीवन तो का बनवू शकला? कारण की त्याच्या जीवनात जी कला होती त्या कलेत त्याने हात घालून त्यावर आधारभूत त्याने आपलं जीवन बनवलं. You may be a good painter, and so through painting you make your life. कदाचित तुम्ही चांगले पेंटर असाल आणि त्या पेंटिंगद्वारे तुम्ही आपली उपजीविका कमवून आपलं जीवन बनवाल. So in your early life you understand where your talent lies, and you accordingly tap in those talents to earn your daily bread. तर आपल्या लवकरच्या जीवनात, आपल्या तारुण्यात आपण आपल्या कला शोधून काढतो. आपली उत्सुकता, आपला रस कशात आहे ते आपल्याला कळून येतं, आणि मग त्या कलेत हात घालून त्या कलेवर आधारभूत आपण आपलं जीवन बनवतो. Some people have good talents in business, काही लोकांकडे व्यवसाय करायची कला चांगली असते and they become good businessmen, आणि म्हणून ती काही माणसं चांगले व्यावसायिक बनतात, and they achieve success in this earth. चांगला व्यवसाय करतात, चांगले बिझनेसमॅन बनतात आणि या भूतलावर, या पृथ्वीवर यशस्वी होतात. So people have got different giftings in their lives. म्हणायचा अर्थ पोचत आहे ना तुमच्यापर्यंत, की माणसांकडे या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कला, ज्याला प्रतिभाही म्हणतात, त्या असतात. And as we use these natural giftings and the spiritual giftings, आणि नैसर्गिक कलेचा आणि आध्यात्मिक कलेचा आपण जसा वापर करू लागतो, we
are blessed through these giftings. तो वापर करत असताना या दानांद्वारे या कलेद्वारे आपण आशीर्वादित होत जातो. Now, in the natural, it's very easy for us to discern where our giftings lie. नैसर्गिक स्तरावर फार सोपं बनून जातं शोधून काढायला की माझी कला कशात आहे, माझं दान कशात आहे, मला काय जमतं, मला काय येतं. Some are IT professionals. काही IT मध्ये They प्रोफेशनल are good in असतात, that field. म्हणजे त्या फील्ड मध्ये काही प्रवीण असतात. Some are doctors. They are good in their field. काहींचं मेडिकल फील्ड असतं, मेडिकल फील्ड मध्ये काही प्रवीण असतात. काही इन्फोटेक मध्ये असतात, ते त्यामध्ये प्रवीण असतात. Some take science as their subject because they are well versed in that area. काही सायन्स घेतात कारण त्यांना माहिती असतं की मी या भागामध्ये प्रवीण आहे, तर सायन्स घेतल्यानंतर मला माझं चांगलं होईल पुढे. All don't take science. सगळे सायन्स घेत नाहीत. Why? का? Because they know where their gifting lies. कारण प्रत्येकाला माहिती असतं कुठेतरी. साधारणतः आपल्याकडची ढब कशी की 10वी झाल्यानंतर प्रत्येकाला कुठेतरी माहिती असतं आता मी कॉमर्स घेऊ, आर्ट्स घेऊ, सायन्स घेऊ, आता मी काय करू, कुठली डिग्री घेऊ, मला कशामध्ये कला आहे. See, they tap these talents that God has invested in them to earn their daily bread. आणि मग माणूस काय करतो की दररोजची उपजीविका कमवून घेण्यासाठी जे काही कला त्यांना असं आढळतं की माझ्यामध्ये आहे, त्या कलेवर आधारभूतच ते आपलं जीवन बनवायला निघतात. When you become born again, मग जेव्हा आपला नवीन जन्म होतो, when you come to the Lord, आपण प्रभू येशूकडे येतो, you need to use those same talents, the natural and the spiritual, even for the kingdom of God. त्याला त्याच नैसर्गिक कला आपण येशूकडे आल्यानंतर आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा देवाच्या राज्यासाठी आपण वापरायला हव्यात. Because कारण the natural talent that you have gives you success on this earth, but if you use these natural talents as well as the spiritual talents for God, it will reap for you in eternity. नैसर्गिक कला तुम्हाला या जगामध्ये यश देते, पण प्रभू येशूकडे आल्यानंतर नैसर्गिक कला आणि येशूकडे आल्यानंतर मिळालेला आध्यात्मिक कला या सगळ्या मिळून जर आपण देवाच्या राज्यासाठी वापरल्या तर त्यामधून आपल्याला सनातन जीवनात लाभ होतो. Are you understanding? कळतं का? It's a very important aspect we need not miss. हा अतिशय महत्वाचा पैलू आहे की जो आपण कधी कुठे चुकवता किंवा आपल्याकडनं चुकवता म्हणणार नाही, आपल्याकडनं कुठे राहून जाता कामा नये. Amen. Amen. So use your natural talents for the kingdom of God also. तर तुमच्याकडे जी काही नैसर्गिक कला आहे ती पण देवाच्या राज्यासाठी वापरा. You may be well versed in one language. कदाचित एखादी भाषा तुम्हाला चांगली येत असेल, एखाद्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल, Use that language for God's kingdom. एखाद्या भाषेवर जर तुमचं प्रभुत्व आहे तर ती भाषा तुम्ही देवाच्या राज्यासाठी वापरा. Become a translator. अनुवादक बना. See? हालेलुया. You can use those talents, even the natural given talents, for God's kingdom. नैसर्गिक दिल्या गेलेल्या कला देखील आपण देवाच्या राज्यासाठी वापरू शकतो. Amen. आमेन. Be faithful in your calling. आणि आपलं जे काही पाचारण आहे, आपल्याला ज्यासाठी देवाने बोलावलंय त्यामध्ये विश्वासू राहा. Whether it is 5 talents or 2 talents or even 1 talent. मग 5 कला असो, 2 असोत का 1 असो, 5,000 रुपये असो, 2,000 रुपये असोत, 1,000 रुपये असो. Now just because you have 1 talent does not make you unimportant in the eyes of God. आता केवळ तुमच्याकडे एक कला आहे म्हणून देवाच्या नजरेमध्ये तुम्हाला काही महत्व नाही आणि तुम्ही तुच्छ आहात असं नाहीये. Because the talents have been given by God to you. कारण कला देवानी तुम्हाला दिल्यात. Not according to your merit, but according to His grace. तुझ्या स्वतःच्या गुणधर्मांवर तू त्या कमवलेल्या नाहीत. कला देवानी तुला दिलेली आहे, त्याच्या कृपेने दिली आहे. And so there is no boasting in how much talent we have. तर माझ्याकडे एवढ्या कला आहेत अँड सी हाऊ आय एम टॅलेंटेड, यामध्ये बढा मारून काही लाभ नाही. In the world, people say, I am multi-talented. जगामध्ये एक म्हण आहे आणि बरीच माणसं असं म्हणतात की आय एम मल्टी टॅलेंटेड, माझ्याकडे सगळ्या विविध प्रकारच्या खूप कला आहेत. But there is nothing to boast about because these talents have been given by God not only to use for our purposes but even for eternal purposes. अरे पण त्यात बढाई मारण्यासारखं काहीच नाही, कारण की त्या सगळ्या कला, ते सगळे मल्टी टॅलेंट देवाने त्याच्या कृपेनं तुला दिलेले आहेत अशासाठी की नैसर्गिक आणि आध्यात्मिक जगात आपण ते वापरावेत. Some may have 5 talents, काहींकडे 5 कला असतील but still they don't have anything to boast. आणि तरी त्यांच्याकडे अभिमान बाळगण्यासारखं, बढाई मारण्यासारखं काही नाहीये. In fact, they are more responsible because God will hold them responsible for the 5 talents He has given them. उलट पक्षी त्यांना तर अजून जास्त जबाबदार जीवन जगायला लागणार आहे, कारण की त्यांच्याकडे 5 कला आहेत. तर त्या 5 कला घेऊन त्यांनी काय केलं याविषयीनं त्यांना देव जाब विचारणार आहे, तर त्यांना तर जास्तीचं जबाबदार जीवन जगायला लागणार आहे. Amen. Now, since now we are focusing on this one talent, we are going to talk more about this one talent. आता या एका कलेवर आपण बोलत आहोत म्हणून या एकाच कलेवर आपण लक्ष पुरवू. That is the message we have taken. आणि तोच संदेश आज मी घेतलाय. Now,
Just because you have one talent does not make you unimportant. केवळ तुझ्याकडे फक्त एकच कला आहे, बाकी तू काही करू शकत नाही. तुझ्याकडे एकच कला आहे आणि त्यामुळे तू काही महत्वाचा नाहीस का, तू तुच्छ मानला जातोयस असं नाहीये. Because the master did not say to that person with one talent, कारण मालकाने एक कला किंवा 1,000 रुपया असलेल्या माणसाला असं म्हटलं नाही. he came with that one talent and he did nothing about it. 1,000 किंवा एक कला त्यांनी घेतली आणि त्याचं त्यांनी काही केलं नाही. He dug it in the earth. आणि ती एक कला किंवा 1,000 त्यांनी घेतले, जमिनीत पुरले. The fellow who had 5 talents, he multiplied it and made it another 5. ज्याच्याकडे 5,000 किंवा 5 कला होत्या त्याने काय केलं, 5च्या 10 केल्या. The fellow who had 2 talents, he doubled it, made it 4. ज्याच्याकडे 2,000 किंवा 2 कला होत्या त्याने 2च्या 4 केल्या. But the fellow who had 1 talent, he just dug it in the earth and just buried it and forgot about it. ज्याच्याकडे 1,000 किंवा 1 कला होती त्यांनी काय केलं, जमीन उकरून जमिनीमध्ये ती एक कला पुरवून टाकली, गाडून टाकली आणि काही केलं नाही. And so when the Lord came back after many days, अनेक दिवसांनंतर जेव्हा मालक किंवा स्वामी आला, the first one said, Lord, you gave me 5 talents, here I doubled it. पहिला म्हटला, साहेब तुम्ही मला 5,000 दिले, बघा मी 5चे 10 केले. Second fellow said, you gave me 2 talents, I doubled it. दुसरा म्हटला, साहेब तुम्ही मला 2,000 किंवा 2 दिल्या होत्या, मी 2चे 4 केले. Last fellow said, I had just 1 talent, so I dug it and just hid it, and here is your talent back. शेवटचा म्हटला, साहेब तुम्ही मला एकच दिलेला होता, एक तुमचा तुम्हाला परत, मी पुरून ठेवलेला होता. Now the Lord did not say आता मालक असं म्हटला नाही to the person with that 1 talent, 1,000 किंवा 1 कला असलेल्या माणसाला मालक असं म्हटला नाही it is okay if you had not done anything with that 1 talent. की ठीक आहे, चल तू त्या 1,000चं किंवा एका कलेचं काही केलं नाहीस, ठीक आहे, I understand your feelings. मी समजून घेतो तुझ्या भावना, I understand it is too small a talent to work on. मी समजून घेतो की तुझ्या मनात काय आहे. मला कळतंय की 1,000 किंवा 1 कला म्हणजे फारच लहान आणि त्याच्यातनं तू काय एकाची 2 करणार. So nevertheless you enter in the joy of the Lord. तर ठीक आहे, जाऊ दे, कसंही असो, तू परमेश्वराच्या आनंदामध्ये प्रवेश कर. The Lord did not say that. असं मालक किंवा प्रभू त्या 1,000 किंवा 1 कला असलेल्याला म्हटलेला नाही. You may undervalue the 1 talent you have. God does not undervalue the 1 talent He gives you. तुझ्याकडे जी 1 कला किंवा 1,000 आहे त्याला तू स्वतः तुच्छ लेखत असशील, पण देव त्याला तुच्छ लेखत नाही. देव म्हणेल, 1 दिला होता त्याचे 2 केले का. Every talent, whether it is half also, which comes from the hands of God, is of value. अर्धी कला जरी असेल ना, पण देवाच्या हातातून आलेली आहे ना, तर त्या अर्ध्या कलेला पण किंमत आहे. Praise God. See the misunderstanding this fellow of 1 talent had. म्हणजे पहा, 1 कला किंवा 1,000 ज्याच्याकडे होते त्याने किती गैरसमजूत करून सावळा गोंधळ घातला. Now there will be many people in that one group. आता त्या एका गटामध्ये अनेक माणसं असतील. Many are there, most are there in fact in the 1 talent group. तर त्या एकाच्या गटात, 1 कला असलेल्या गटात किंवा 1,000च्या गटात अनेक माणसं असतील किंवा आहेत. And that's why we want to focus on that 1 talent. आणि म्हणून आपल्याला 1,000 किंवा 1 कला याच्यावरच आज लक्ष केंद्रित करायचंय. Now I have kept another subject for it which I'll deal more thoroughly, but here I'm going to speak positively to you. बाकी कलांवर मी दुसरा विषय ठेवलाय, तो मी नंतर हाताळीन, पण इथं मी सकारात्मक रित्या तुम्हाला 1 कला किंवा 1,000 यावरच बोलणार आहे. What did the Lord say? प्रभू किंवा मालक काय म्हणाला. Verse 30. 30वे वचन, Cast the unprofitable servant into outer darkness, there shall be weeping and gnashing of teeth. 30व्या वचनामध्ये तो म्हणतो, आणि तुम्ही या निरुपयोगी दासाला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तेथे रडणे व दातखाणे होईल. Did you see that? बघा, So you may think, तुम्ही विचार करा, I have just small talent. कदाचित तुम्ही असा विचार करत असाल की मी कोण, मी ती काय, माझ्याकडे एकच कला आहे. Should I really take my talent so seriously? आणि ती एकच का, अर्धी कला माझ्याकडे आहे आणि त्या कलेला मी इतकं गांभीर्यानं घ्यायचं का. Yes, you have to take it very seriously. अरे घ्यायचं का म्हणजे काय, त्या एका कलेला पण तू गांभीर्याने घ्यायचं का नाही घ्यायचं. Praise the Lord. Amen. So when I speak about talents, तर जेव्हा मी कला किंवा 1,000 यावर बोलतो, it can be anything. मग ती कला काही असू शकते. It can be your natural giftings. मग ती कला तुमच्या नैसर्गिक दानातली असेल, It can be your skill का तुमच्यामध्ये खरंच काही निपुणता असेल, काही कला असेल तर ती असेल, or spiritual talent, किंवा आध्यात्मिक काहीतरी कला असेल, or it can be your calling. किंवा तुमचं पाचारण असेल, It can be your office, किंवा तुमचं पद कार्यालय असेल, or the gifts that He has given you after you are born again. किंवा तुमचा नवीन जन्म झाल्यानंतर प्रभूनं तुम्हाला दिलेली दानं असतील. So whether it will be given when you were born on this earth or when you were born again in मग the ती kingdom. जन्मजात तुला कला मिळालेली आहे का नवीन जन्म झाल्यानंतर मिळालेली आहे, पण मिळालेली आहे. Amen. Amen. So we have got
We are multi-talented people. तर आपण तर अनेक कला असलेली माणसं. Yet I'm speaking about one talent. तरी मी एका कलेला किंवा 1,000ला घेऊन बोलतो. So whether it is your full-time calling, मग तुमचं त्याच्यामध्ये पूर्ण वेळचं पाचारण असो, or whether you have a talent for making good business, नाहीतर चांगला व्यवसाय करायचं पाचारण असो, that is a talent coming from God. ते पण देवाकडनं आलेलीच कला आहे. If you have got more money than others, जर तुमच्याकडे इतरांपेक्षा जास्त पैसा असेल, that means there is a talent in God gave to you that you may use that money not only for you but also for the kingdom of God. याचा अर्थ देवाने ती कला तुला अशासाठी दिलेली आहे की त्या सगळ्या पैशाचा वापर केवळ तू स्वतःसाठी नव्हे तर देवाच्या राज्यासाठी सुद्धा करावा. There are people who have got mercy gift. काही लोकांकडे दयेचं दान They असतं. have to use that mercy gift to show forth God's mercy to the people. त्या लोकांनी ते दयेचं दान लोकांवरती परमेश्वराची दया दाखवायला करायचं. Some people have talent of music. काही लोकांकडे संगीताची कला असते. When you were in the world, you were playing music for आणि the films. जगामध्ये जेव्हा तुम्ही होता तेव्हा संगीताची कला तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही पिक्चर मध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्युझिक वाजवत होता. After you came to the Lord, त्याच्यानंतर असं झालं की तुम्ही प्रभू येशूकडे आला you now only play for Jesus. आणि आता तुम्ही ते सगळं संगीत आणि वाद्य केवळ येशूसाठी वाजवता. Maybe you are a good singer. कदाचित तुम्ही चांगले गायक You असाल, got a good voice. तुमचा आवाज चांगला असेल, Others don't have. बाकीच्यांचा आवाज एवढा चांगला नसेल. People like us croak. You may be singing like a lark. आमच्यासारखी कदाचित आमच्यासारखी कावळ्यावाणी गातात आणि तुम्ही हसाल कदाचित त्यावरती, But that is a talent. पण ती कला आहे You cannot boast about it. आणि त्याच्याविषयी ना बडाई मारून चालणार नाही. Because I have got something else that you don't have. कारण माझ्याकडे दुसरं काहीतरी आहे की जे तुझ्याकडे नाही. Praise God. है की नाही? It's all given by God. म्हणजे शेवटी अर्थ एकच लागतो की प्रत्येकाला दिलेलं देवानीच आहे, तर बडाई मारू नका. Some have a talent of witnessing. काहींकडे साक्ष सांगायची कला असते. So each one of us has been given a gift. प्रत्येकाला देवाने काहीतरी दान दिलेलं आहे And these gifts, आणि ही दानं every natural man has got it. प्रत्येक नैसर्गिक माणसाकडे दान हे आहेच. Amen. Amen. He may not recognize it. He may not give due value to God, कदाचित त्या but it has माणसाला- come from God. कदाचित त्या माणसाला ते दान ओळखायला जमलं नसेल आणि कदाचित म्हणूनच तो त्याला तुच्छही मानत असेल किंवा त्याला मोल देत नसेल, पण ते देवाकडनं आलेलं आहे आणि देवाच्या नजरेमध्ये त्याला मोल आहे. He may not recognize the gift has come from God. कदाचित त्याला ओळखायला जमलं नसेल की हे दान किंवा ही कला देवाकडनंच मला मिळाली आहे, Or he may not give importance to God. किंवा कदाचित तो देवाला महत्व देत नसेल. He may be saying it is by my own I have got this talent. कदाचित तो म्हणत असेल मी स्वतःच्या शक्तीवर ही कला माझ्यामध्ये अवगत करून घेतली. But we all know पण आपल्याला माहिती आहे you can refine your talent, but talent cannot be given by yourself. तुम्ही त्या कलेला अजून निखरून वाढवू शकता, पण आपण काही कुठल्या कला अवगत करून घेऊ शकत नाही, त्या देवाकडनंच येतात. So the natural people, तर नैसर्गिक माणसं very early in life, they tap in where their talent lies. फार लवकर नैसर्गिक माणसं आपल्या जीवनातल्या कला शोधून तपासून बघून घेतात की माझं स्किल, माझी कला कशात आहे आणि त्यावरती आपलं जीवन बनवतात. And they use that to earn their daily bread. रोजची उपजीविका किंवा रोजची भाकर कमवायला ती कला ते वापरून घेतात. लवकरच नैसर्गिकरित्या ते शोधून घेतात की कला कुठे आहे आणि त्यावर जीवन बनवतात. After we come to the Lord, आता आपण प्रभू येशूकडे आल्यानंतर we may use those same talents and the extra talents we may have received after we became born again. आपला नवीन जन्म झाल्यानंतर कदाचित त्याच कला किंवा त्यानंतर मिळालेल्या जास्तीच्या कला आपण वापरत असू, By earning bread and jam. आपल्यासाठी बटर आणि जॅम किंवा भाकर कमवण्यासाठी. But पण never forget, कधीही हे विसरायचं नाही, as believers, विश्वासू या नात्यानं if we don't use those talents for the kingdom of God, त्या कला जर देवाच्या राज्यासाठी आपण वापरल्या नाही you are going to miss rewards in eternity. तर तुमचं तर सनातनातलं प्रतिफळ तुम्ही चुकवलं. आमेन. कोणी एमन न बोलणार. असं कसं? हल्लेलुया. माझा तर मल्टी आमेन. We have not only been given talents, but also limited opportunities to work in those talents. आपल्याला फक्त कला दिलेल्या आहेत एवढंच नाही, तर कला दिल्या आहेत आणि मर्यादित संधी आपल्याला दिलेली आहे त्या कलेचा वापर करायला. And given specific resources to do God's will in the timing that God has given us. आणि विशिष्ट पुरवठा दिलेला आहे देवाच्या इच्छेमध्ये आणि देवाच्या
काळामध्ये की जो काळ देवाने आपल्या प्रत्येकाला दिलाय. Because the master is going to come. कारण मालक परत येतोय. There is a time factor involved. आता म्हणून काळ इथं संदर्भात येतो, वेळ इथं संदर्भात येते का? कारण की मालक परत येत आहे. Amen. Amen. See, in the natural order, नैसर्गिक क्रमात you cannot just dig your talent and say, I will earn my daily bread. You cannot. नैसर्गिक जीवनामध्ये आपण असं म्हणू शकतो का की नाही, माझी ही कला आहे पण ही कला मी गाडून पुरून ठेवणार आणि तरी मी काहीतरी करून माझं रोजची भाकर मी कमवीन. Somehow you might survive, कसं तरी करून कदाचित तुम्ही रोजची भाकर कमवाल, but you may not wear a tie. पण टाय कदाचित घालायची वेळ येणार नाही कारण की तुम्ही कलेवरती काही केलं नाही. See, our blessings lie in the talent. आपले आशीर्वाद आपल्या कलेत असतात. Even so, तसं your eternal blessings are involved in the talent that God has given you. तुमचे Don't forget. सनातन आशीर्वाद, तुमचे सनातन आशीर्वाद देवाने जी कला तुम्हाला दिलेली आहे त्या कलेत लपलेले आहेत. If we don't, or if we fail to act on the God-given talent for the kingdom of God, देवाने दिलेल्या कलेचा वापर करून कृत्य करायला जर देवाच्या राज्यात आपण अपयशी ठरलो then we are responsible for our failures in eternity and no one else can be held responsible. तर मग सनातनामध्ये आपल्या अपयशासाठी आपणच स्वतः जबाबदार आणि आपण अपयशाचं खापर मग कुणाच्याही माती फोडू शकत नाही आणि असं म्हणू शकत नाही त्यांच्यामुळे मला करायला झालं नाही, हे असले निघाले म्हणून माझी कला मला वापरता आली नाही. ते नाही चालणार. In the natural, नैसर्गिकात very early, even when you go to school, you are tapping in your talent. नैसर्गिक स्तरात कसं असतं पहा, लवकरच जेव्हा आपण शाळेला जायला लागतो, शाळेमध्ये जात असतानाच आपण तपासून पाहायला लागतो की काय कला आहे माझ्यात. Amen. Amen. So you say, okay, you take science, you take commerce because you are well versed in this area, आणि in मग this field. मग Say, आपण ठरवतो की ठीक आहे मी ह्याच्यामध्ये चांगली आहे का, मी गणितात चांगली आहे मग मी अकाउंट्स घेते, का मी कॉमर्स घेते, का मी सायन्स मध्ये चांगली आहे मग मी आर्ट्स घेते, सायन्स व्हॉट एव्हर. see, because you are tapping your talent, कारण तुम्ही जी कला तुमच्याकडे असते त्या कलेत हात घालता. you will not put your hand in the talent at the age of 70. 70 वर्षाचे झाल्यावर त्या कलेत तुम्ही हात घालत नाही. Amen. Amen. You put it very early. तुम्ही लवकर त्या कलेत हात घालता I'm well versed in this area. की या भागात मी एकदम प्रवीण आहे. मला सांग मी असं हा, करतो. अरे See, मला- sometimes you say, people तुम्ही say, म्हणता ना मला सांगा मी असं करून देईन हे काम. you ask the musician, they'll say, I'll play it like this. संगीतकारांना तुम्ही संगीत वाजवायला सांगा, ते काय म्हणते अभी बजा. They have got ears for music. कान त्यांचा संगीतासाठी असतो. Amen. आमेन. But for me, it will take years to really understand it. पण मला ते संगीत समजून घ्यायला कितीतरी वर्ष लागतील आणि वेळ तर तसाही कमीच And आहे. just because I don't understand that doesn't mean that I am a stupid fellow. आणि मला केवळ ते संगीत समजत नाही म्हणून तुला असं वाटतं मी बावळट आहे. हा? मला केवळ ते म्युझिक समजत नाही म्हणून तुला असं वाटतं मी बावळट आहे. See, I am a good painter. मी चांगला पेंटर आहे. I can paint well. मी छान पेंटिंग करू शकतो. Right from childhood, I used to paint. बालपणापासून माझ्याकडे चित्रकलेची कला आहे. Especially during these festival days, they used to आणि call me to paint. पूर्वीच्या जमान्यात बरं का, प्रभूकडे येण्या अगोदरच्या जमान्यात हे असे सणासुणीचे दिवस आले की मला पेंटिंग करायला बोलवायचे. And so I used to paint and I used to get some 50 rupees, 100 rupees. मग Something. पेंटिंग करून द्यायचो, 50-100 रुपये मला मिळायचे. But my mummy used to say, पण माझी मम्मी मला म्हणायची, this painting is not going to give you bread. सोनुल्या या पेंटिंग मधनं भाकर मिळणार नाही, बंद कर, बंद कर, कामाला लागा. पेंटिंग छोड, नोकरी बघा. So my talent is elsewhere. तर माझी कला आणि कुठली तरी आहे. And so at very early in our life, we tap in those talents. तसं फार लवकर आपल्या जीवनामध्ये आपण त्या कला कशा शोधून काढतो की नाही. But just having good intention about your talents is not going to give you your daily bread. पण केवळ आता माझ्यामध्ये ही कला आहे आणि या कलेविषयीनं माझे संकल्प चांगले आहेत, माझे हेतू चांगले आहेत, माझे विचार चांगले आहेत, फक्त ते हेतू चांगले विचार ठेवून काही फायदा नाही. Some people say, काही लोक म्हणतात I can speak good Marathi. मला छान मराठी बोलता येतं आणि मला खूप इच्छा आहे असं Hallelujah. करायचं. Amen. खूप इच्छा आहे ट्रान्सलेट करायचं. See, इच्छा फक्त दाबून ठेवून काय ना. उपयोग नाही. इच्छा 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 ती इच्छा बाई पूर्ण कधी व्हायची. Amen. Because these good desires are not yours, it is God's. कारण या चांगल्या इच्छा तुमच्या नाहीयेत, देवाकडनं आल्या. आपण एवढे चांगले आहोत का? Understand what I'm saying. समजून घ्या मी काय म्हणतो. या चांगल्या इच्छा देवाकडनं आलेल्या असतात, त्या आपल्या नाहीयेत. The good intentions, चांगले हेतू, the good desires चांगली इच्छा is not from you. तुमच्यातनं आलेली नाही. Jesus said, who is good? येशूनी सांगितलं
कोण चांगलंय? Who is good? कोण चांगलंय? So the good desires is given by God, तर याचा अर्थ असा लागतो की चांगली इच्छा देवाने दिली and the good actions is from you. आणि चांगली कृती माझ्याकडनं व्हायला हवी.